आपल्या माननीय न्यायमूर्ती श्रीमती डेरे मॅडम उच्च न्यायालय मुंबईच्या, तसंच उपस्थित असणारे माननीय न्यायमूर्ती श्री संजय मारणे साहेब उच्च न्यायालय मुंबई, तसेच माननीय न्यायमूर्ती डॉक्टर उच्च न्यायालय मुंबई, महेंद्र प्रमुख जिल्हा व न्यायाधीश पुण्याचे, न्यायाधीश मुदोळकर, अनेक इतर सर्व सन्माननीय न्यायाधीश, मंत्रिमंडळात माझे सहकारी या भागाचे लोकप्रतिनिधी, त्यामध्ये सुळे, हर्षवर्धन पाटील, यशवंत माने, विजयराव मुळे, विविध क्षेत्रामध्ये काम करत असणारे उपस्थित असणारे प्रतिष्ठित नागरिक, इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा या सर्व दिसातून आलेले वकील, तसंच आमचे उपस्थित असणारे अध्यक्ष वकील संघटनेचे श्री गिरीजी महाजन, गिरीशी गांधी शहा, काय ते महाजन गांधी सारख्या डोळ्यासमोर येतो. ऍडव्होकेट हर्षदभाई निंबाळकर, सदस्य काउन्सिल महाराष्ट्र तथा सिंध उच्च न्यायालय, ऍडव्होकेट महमद खान पठाण, सदस्य बार काउन्सिल तसा सदस्य महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड, मी आमच्या शासनाचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, बराच झालेला आहे. खरं तर मी 8 वाजता यायचं होतं, म्हणलं श्रीमती रेवती मोहिते डेरे मॅडमचा कार्यक्रम आहे, त्याच्यावर राईट टाइम आपण गेलो पाहिजे. मी पुण्यात माझे सकाळी 6:30 वाजल्यापासून मीटिंग चालू होत्या, ते सगळं उरकून मी येण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळेमध्ये पोहोचलो. एकंदरीतच न्याय व्यवस्थेचं खूप महत्वाचं काम आपण संविधान, घटना, कायदा, नियम ह्या सगळ्यांचं पालन करतो. 140 कोटी जनता असणाऱ्या भारताचं एकंदरीत भवितव्य आजही उज्ज्वल पाहायला मिळतं. इंदापूर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि इंदापूरकरांच्या दृष्टीने ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने सर्व जे सन्माननीय न्यायाधीश आलेले आहेत त्या सर्वांचं जिल्ह्यामध्ये आल्याबद्दल, इंदापूर तालुक्यामध्ये आल्याबद्दल, शहरामध्ये आल्याबद्दल तमाम जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. एकंदरीतच आज बरेच दिवस चाललेला होता कार्यक्रम घ्यायचा. खरं तर विधी न्याय खाता आमचा देवेंद्रजी फडणवीसांच्याकडे मधल्या 4-5 दिवसामध्ये ते दावोसला गेले होते. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रामध्ये द्यावी, त्यातून रोजगार निर्माण व्हावा, त्यातून तरुणांच्या हाताला काम मिळावं आणि एकंदरीत आर्थिक एक सुबत्ता महाराष्ट्रामध्ये यावी. पंतप्रधानांचं स्वप्न एक जगामध्ये अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये 3रा क्रमांक मला आला पाहिजे. आता 5व्या क्रमांकावर आपण आहोत. महायुतीच्या सर्व सहकारी मित्रांचं सरकारचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे. आज बोलत असताना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले, पाठीमागचे वेगवेगळे काय कसं झालं, अमित पण आपल्याला सगळ्यांना ऐकवलं की कसे बदल होत गेले, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या, लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, न्याय लवकर मिळाला पाहिजे, परंतु त्याच्याकरता न्याय लवकर मिळण्याकरता सुविधा पण सरकारने दिल्या पाहिजे आणि ते काम हातामध्ये घेतलंय. आज देखील जुन्नर, पिंपरी चिंचवड, शिरूर किंवा दौंड अशा सगळ्या बोलत असताना मगाशी महाजन साहेबांनी काही अडचणी मांडल्या आणि कशा पद्धतीने आपण पुढे चाललो हे सांगितलं. पुणे जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आणि त्याच्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये जजेसची संख्या पण जास्त, जवळपास 153 जजेस आणि 80 पुणेकरातच. आता त्यांनी संघ बदलायचं सांगितलं, त्यामध्ये त्यांना 24 पद्धतीचे टॉवर पाहिजेत. माझी विनंती आहे, शेवटी तुमचा अधिकार, तुम्ही जर ते लवकर आपल्या न्यायालयाच्याकडनं
मला मंत्रालयामध्ये पाठव 100% या तुमच्या सगळ्या टॉवरला काही मदत पाहिजे ती मदत करू. कारण मधल्या काळामध्ये क्वीन्स गार्डनला देखील खूप अडचणी अतिशय अवस्था त्या न्यायाधीशांनी सांगितली आणि मी अतुल चव्हाणला सांगितलं, अतुल हे बरोबर नाही, आपण त्याच्यामध्ये सर्वतोपरी सहकार्य केलं पाहिजे. आत्ताच माझा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWDचा मला सांगत होता की दादा 8 राणीचा बाग इथं न्यायाधीशांचे जे निवासस्थान आहे ज्याला आपण क्वीन्स गार्डन म्हणून देखील ओळखतो तिथं 32 न्यायाधीशांची निवासस्थानं मंजूर करण्यात आलेली आहे आणि लवकरच तेही काम आम्ही त्या बाबतीमध्ये सुरू करू. एकंदरीतच या सगळ्या सुविधा देत असताना ही वास्तू जी झालेली आहे त्याच्याबद्दल एकंदरीत तळमजला पहिले मजले दुसरा मजला अशा प्रकारची वास्तू आहे. पण माझा थोडासा स्वभाव स्पष्ट आहे. मी आतमध्ये ज्यावेळेस मॅडमने त्याचं उद्घाटन केलं आतमध्ये इतका आधार आहे म्हणजे ग्राउंड फ्लोअरला 11:30 वाजता उद्घाटन झाल्यानंतर असा इतका अंधार काय कुठल्या शाण्याने आणि कुठल्या आर्किटेक्टनी वास्तू मंजूर केली तर त्यालाच माहिती. आणि सेकंड फ्लोअरला गेल्यानंतर मात्र ओपन टू स्कायचं ते उजेड येतो तिथं मात्र चांगली व्यवस्था आहे. तरी मला काही डॉक्टर मुलांनी सांगितलं दादा व्हेंटिलेशन कमी आहे. मधी स्वतः हे सगळे मान्यवर येऊन बघून गेलेले आहेत. त्यांच्या काही सूचना असतील त्या सूचनांचं पालन PWD विभाग निश्चितपणे करेल. आमचं ते कर्तव्य आम्ही देखील त्या बाबतीमध्ये करू. 14 कोटीची वास्तू त्याची सांगितलं काय झालं कसं झालं कशा पद्धतीनं झालं. अस्तित्वात न्यायालय इमारतीमध्ये माननीय जिल्हा न्यायालय आणि माननीय वाढ होत असल्यामुळं तळमजल्यावर वकील संघ कक्ष रूम 13 आणि मजल्यावर हिरकणी कक्ष रूम 43 रूपांतर न्यायदान कक्षामध्ये करण्यात आले. प्रशासकीय मान्यता त्याच्यामध्ये आणि निविदा असं सध्या परिस्थिती मला सांगण्यात आलेली आहे. आणि अस्तित्वातील न्यायालय इमारतीच्या 3ऱ्या आणि 4थ्या मजल्या बांधकामासाठी अंदाजे 8 कोटी रुपये एवढी रक्कम अपेक्षित आहे. सोमवारी तो प्रस्ताव जिल्हा न्यायालयाकडे सादर होईल. अजून 4 कोटीची गरज आहे, हॉलची गरज आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आपण ते मान्य करून आम्हाला जर पाठवलं तर 8 कोटी उपलब्ध करून देईल. त्याबद्दल आपण कुणी मात्र शंका नव्हते. शेवटी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांच्यासाठी देखील कोर्ट इमारतीच्या बाजूला नवीन जागेवर 1200 चौरस फुटाचं एक स्ट्रक्चर उभं करून द्या अशा प्रकारच्या सूचना न्यायमूर्तींनी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही बाबतीत चर्चा जाईल आणि त्याला तर थांबणारच नाही. मी उद्या रविवार आहे पण सोमवारीच DPC मधनं 20 लाख रुपये मी मंजूर करेन आता जाईल आणि त्या पद्धतीनं अतिशय व्यवस्थित बोर्ड मध्ये काम की पुन्हा उद्याच्याला आपल्याला ते शिफ्ट करायचं म्हटलं सेरे मॅडमनी सांगितलं की खर्च जास्त करू नका परंतु त्याचा परत उपयोग करता आला पाहिजे. तशा प्रकारचं टेक्निक वापरा आणि ते पण त्या बाबतीमध्ये करून द्या. एकंदरीतच पंचायत समितीची इंदापूर इथं कोर्टालगत 2 एकराचा उल्लेख गिरीशजींनी आपल्या भाषणामध्ये केला. जिल्हा परिषदेमध्ये आता CO गजानन पाटील आहे. त्यांना उद्या झेंडावंदनला ही सगळी लोक मला भेटतील तिथंच त्यांना मी सूचना देईल. परंतु ही जागा दिली म्हणजे लगेच तिथं इमारती होतील असं समजू नका. पहिल्यांदा आता सांगितलं ते 20 लाखाची वर्षी 8 कोटीची ती आपण करू पण ती जागा पुन्हा कुणाच्या तरी दुसऱ्याच्या घरात जाऊ नये म्हणून ती काढून आपल्या ताब्यावर न्यायालयाच्या ती घेऊया. पुढं वाढ म्हणजे लोकसंख्या वाढते त्याच्यामध्ये आपला कोणी हात धरू शकत नाही. त्याच्यामुळं आपल्याला हे सगळे पुढ्या इमारत वगैरे वाढवावे लागणारच आहे. कारण आत्ताच मला मारणे साहेब सांगत होते की अजित तुमचं बारामतीचं पण वारी वास्तू वाढवायची आहे. आता बारामतीमध्ये एवढी वास्तू मोठी बांधलेली होती की आम्हाला वाटलं आपल्या हयातीपर्यंत तरी चालेल. कशा हयाती सगळं दौंड बाहेर काढलं इंदापूर बाहेर काढलं तरी तिथं वाढवावं लागतं. पण हरकत नाही जुन्नरचं पण होईल दौंडचं पण होईल त्याबद्दल आपण काही करू नका. मध्ये पण मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य साहेब आलेले आहेत. त्यांचा शपथविधी परवाच राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीमध्ये झाला. आणि मागे सुप्रीम कोर्टाचे चंद्रचूड साहेबांनी BKC मध्ये मोक्याची जागा माझ्या माहितीप्रमाणे आज देशातली कॉस्टली जी जागा आहे त्या पद्धतीची जागा न्यायालयाच्या कोर्ट बिल्डिंग करता दिलेली आहे. आपलं जे काही बिल्डिंग मुंबईची
आता उच्च न्यायालय मुंबई ही इतकी देखणी ब्रिटिशांच्या काळामध्ये उभी राहिलेली आहे, पण त्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या समस्या त्या सगळ्या न्यायाधीशांना येतात आणि त्याच्यावर नवीन वास्तूची गरज आहे. मी आता पण मॅडमना म्हणलं की मागेही भूमिपूजनाच्या वेळेस आम्ही होतो त्याही वेळेस मी सांगितलं की तुम्ही ती देखणी करा, त्याच्यामध्ये काय खर्च लागेल तो खर्च आपण राज्य सरकारच्या वतीने करू. आता मी जीएसटी भवन एक मुंबईमध्ये उभं करतोय, 2000 कोटी रुपयाचे जीएसटी भवन आहे, पण फक्त ते जीएसटी करता नाही, मी त्याच्यामध्ये मुंबईमध्ये ज्या इमारती जे डिपार्टमेंट आमच्या भाड्याच्या जातात आणि प्रचंड भाडं सरकारला द्यावं लागतं ते सगळं जीएसटी भवन मध्ये शिफ्ट करतोय. आमचं एअरविंड इंडियाची पण बिल्डिंग टेक ओव्हर करायचं चाललेलं आहे, त्याच्यात थोडेसे प्रॉब्लेम आलेत. मुख्यमंत्री प्रयत्न करतायत, एकनाथ प्रयत्न करतायत, आम्ही सरकारशी बोलतोय, पण ती पण वास्तू आमची राज्य सरकारच्या ताब्यामध्ये घेण्याचा आमचा सगळ्यांचा मनस आहे. ते लवकर जर झालं तर तिथं पण आपली काही कार्यालय आपल्याला शिफ्ट करता येणार आहेत राज्य सरकारची. आज मित्रांनो मला एका गोष्टी छान की वेळ बराच झाला, पण मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की हे जे काही मगाशी टॉवर उभे करण्याच्या करता किंवा राहण्याची बिकट समस्याच्या बद्दल सांगितलं ते तर दूर केलेच पाहिजे, ते आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. पण मी आता पुण्यामध्ये अनेक वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला संधी दिलेली आहे आणि मी ठरवले मुंबई असेल किंवा इतर कुठल्याही तालुके जिल्ह्याची ठिकाणं असतील तिथं देखण्या वास्तू उभ्या करायच्या, लोकांची सोय व्हावी, अधिकाऱ्यांची सोय व्हावी, तिथं काम करणाऱ्या स्टाफची सोय व्हावी. आता सारखी खूप देखणी वास्तू आपण पुण्यामध्ये उभी केलेली आहे, तिथंच केलेली आहे, शालेय शिक्षण चाललेलं आहे, कामगार भवन आणि भवन साठभवनच्या ठिकाणी ती एक नवी वास्तू आपण करतोय, नोंद भवनचं काम चाललेलं आहे, कृषी भवनचं काम चाललेलं आहे, नवविकास भवन आपण टाउन प्लॅनिंग पुण्यामध्ये त्याच्यामुळे ती पण आपण करतोय, नवीन प्रशासकीय भवन आपण करतोय, महिला विकास आयुक्तालय भवन आपण करतोय, ऑलिम्पिक भवन हे आपलं बालेवाडीमध्ये चाललेलं आहे, जामोदी आयुक्तालय त्याचे भवन आपलं पुण्यामध्ये चाललेलं आहे. जे भवनची वास्तू जवळपास उरकत आलेली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली की एसपीचं ग्रामीण कार्यालय फार देखणी वास्तू आम्ही त्या ठिकाणी उभी करतोय. पुण्याचं कार्यालय त्याची पण ड्रॉइंग वगैरे सगळं फायनल झालेलं आहे, टेंडर फायनल झालेलं आहे, तेही आता सुरू करतोय. पिंपरी चिंचवड कार्यालय महानगरपालिकेचं त्याचं काम चाललेलं आहे. यशदाचं विस्तार करायचं, 100 एकर जागा आम्ही यशदाला दिली आहे. मसुरीला जसं ट्रेनिंग सेंटर आहे त्याच धर्तीवर यशदामध्ये राहिलेल्या 100 जागेमध्ये आम्ही या गोष्टी करतोय. पिंपरी चिंचवडचं सीपीचं कार्यालय आपण करतोय. अशा पद्धतीनं ही सगळी आपली जिल्हाधिकारी कार्यालय आपण केलं, विभागीय कार्यालय आपण पूर्ण केलं, अशा पद्धतीने केली आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही जबाबदारी लोकांनी आमच्यावर खूप मोठी टाकलेली आहे आणि त्याच्यावर ठराविक काळात ही सगळी कामं मला आणि आमच्या सरकारला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना पूर्ण करायची. एकंदरीतच ही सगळी कामं करत असता मगाशी आमचे दत्तमाव म्हणले की इंदापूरची मंडळी फार चिवट आहे. बारामतीच्या मंडळींना चिवट राहायचं कारण ऐकतच सगळं मिळतं. 6:30 लोकप्रतिनिधी उठून काम लागतो 6ला. बारामती अर्धी झोपलेली असताना लोकप्रतिनिधी काम करतो. त्याच्यामुळं फक्त चाललेलं बरोबर आहे का चूक आहे एवढंच विचारामोरी तुम्हाला सांगायचं. तुम्हाला म्हणजे मी बारामतीकर म्हणून तुम्हाला सांगतो, नाहीतर म्हणाल की आज अजित माझ्या कशाला घसरला. तुमच्यावर कुणावर मला घसरायचं नाही, माझं बरंच चाललेलं आहे. सांगायचं तात्पर्य की मारणे साहेब म्हणत होते की अजित बारामतीमध्ये बऱ्यापैकी तू केलेलं आहे. म्हणलं गेलंय, अजूनही करणार आहे, कारण आम्ही कामाची मांडत जे बोलतो ते आम्ही करू आणि त्यामुळे त्या पद्धतीने पुढे चाललोय. माझी गिरीश मला वाईट वाटू नका, झाडं समोर लावताना पण कुठली लावावी थोडस डोकावं लागतं. शिकट असू आता इथं लावलंय बुचाचं झाड, ते बुचाचं झाड, ते बुचाचं झाड, ते बुचाचं झाड, ते बुचाचं झाड. बुचाचं झाड फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये छान फुलांचा वास येतो. वादळ आल्यानंतर सगळ्यात लवकर झाड पडणार आहे की नाही.
मग ते पडायला लावलं इथं. दुसरं एंट्री सगळ्यात जास्त होणारं एंट्रीचं झाड, फक्त याच्यामध्ये आयाचं झाड लावलेलं आहे. माझी विनंती आहे, तुम्ही मला विचारलं तर मी लँडस्केपर देईल, अर्थात नाही दिशांची परवानगी असेल तर. आपलं तर तुमच्या लुडबुडण्याचा माझा काळीचा अधिकार नाही. तुमची संमती असेल तर मी इथं लँडस्केपिंग करून जी झाडं ह्या हवामानामध्ये, मग आमचं मगोणी असेल, त्याच्यामध्ये वावळ असेल, त्यामध्ये लिंब असेल, की पानगळ पण कमी व्हावी आणि सावली पण चांगली, नांदुरकाचं असेल, अशा पद्धतीनं आपण झाडं अजूनही सुविधा असतील. अरे अमोल, हा प्लॅन कुणी केला रे? हा काय? हा, त्याचा तर सत्कारच केला पाहिजे आज, आणि तोही सत्कार भोसले वकिलांच्या मार्फत सत्कार केला. त्याला जरा कवळ्यात त्याला बरं पडलं आर्किटेक्ट आला. मी पण घाबरतच त्याच्या तणका बसला की आता काहीतरी तोडायचं म्हणलं. येताना म्हणलं बाबा तू नको तिथे जास्त जवळ जाऊ. मित्रांनो, हरकत नाही, परंतु भारताचं व्यक्तित्व वकिलांच्यात आहे, त्याचं चांगलं आहे. परंतु ते मुला उठल्यानंतर ऐकणाऱ्याचं काय होणार आहे गमतीचा भाग जाऊ द्या. पण खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. एकंदरीत आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये न्याय व्यवस्थेवर जनतेचा विश्वास आहे, आणि त्याच्यामुळे लोकशाहीच्या हे आपल्याला नाकारताच येणार नाही. आणि त्याच्यामुळे न्याय व्यवस्थेला पायाभूत सुविधा देणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही मेहरबानी करत नाही, ते आमचं कर्तव्य आहे. आणि ह्या गोष्टीमुळं मंगळवारी 100 ते 100 माझे वकील इंदापूरचे बारामतीला जायचे, त्यांची बारामती जाणं येणं वाचलं. पक्षकार जवळपास 500-1000 जायचे, त्यांचं जाणं येणं वाचलं. आता इथल्या इथं सगळ्या गोष्टी होतील. आता मला सांगितलं दत्तानी की गिरीश शाह वगैरे बिनविरोध निवडणूक होती ना बारीची, आमच्या बिनविरोध त्या बारामती निवडणूक होती, परंतु इथं बिनविरोध होती. तसंच वातावरण सगळीकडे राहिलं इंदापूर तालुक्यात, आणखीन चांगलं होईल. म्हणजे बिनविरोध राहावं. आम्हालाही निम्म काम माझं कमी इथं खर्च करील. मित्रांनो, अधिक बोलत नाही, नाहीतर ढेरेतही माझ्यावर नाराज झाल्या तर उगीच माझी पंचायची. परंतु मी आता आवर्त घेतो, एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथे एकत्र होऊ. आणि मी न्यायमूर्तींना सांगेन की अजून नुसती पुणे जिल्ह्यातलीच नाही, मारणे साहेब, महाराष्ट्रातली भागातली कामं असतील तर तुम्ही त्याबद्दल जो काही निधी लागेल, कालच माझे झाले की माझा अर्थसंकल्प मार्चमध्ये आहे, फेब्रुवारी केंद्राचा आहे, मार्चमध्ये राज्याचा आहे. त्याच्याकडे कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला किती निधी द्यायचा आहे ते चालले आहे. पण या बाबतीमध्ये विधी व न्याय खातं, तुमचे सचिव महोदय जे काही तुझ्याकडनं निरोप येईल ती माहिती देतील आणि तशा पद्धतीनं तरतूद करायला सांगतील. तेवढी सगळी तरतूद आमच्या सरकारकडनं त्या विभागाला केली जाईल याबद्दलचा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
मध्यम गति, सामान्य गति, तीव्र गति, अपने गति का चयन अपने मति के अनुसार करना, सामर्थ्य के अनुसार करना। गहरे गहरे श्वास भरिए,
या ठिकाणी